नमस्कार, घे भरारी या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आता मी जात आहे पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरला. प्रवासाची सुरुवात शिवाजीनगर स्थानकापासूनच झाली, परंतु तिथे गेले कीच बस लगेच लागलेली होती, म्हणून मला काही तिथे रेकॉर्ड करताच आलं नाही. तुम्ही बघू शकता सध्या मी शिवाजीनगर स्टँडमध्येच आहे. जस्ट स्टँडमध्ये एंटर केल्या गेल्या बस समोर लागली होती. त्याच्यामुळे सुरुवातीला काही कॅमेरा मोबाईल काढण्यात काही वेळच भेटला नाही. सरळ मी बसमध्ये बसलो आणि 5 मिनिटात आमची बस निघाली. तुम्ही बघू शकता सुरुवातीला ट्रॅफिक अजिबात नव्हतं, परंतु नंतर पुणे वाघोली साईडला खूप जास्त ट्रॅफिक लागल्यामुळे एकदम प्रवासाचा थोडाफार मूड ऑफ होतोच. बट सकाळची वेळ असल्यामुळे एकदम मूडही फ्रेश होता, त्यामुळे काही वाटत नव्हतं. लगेच थोड्या वेळानंतर तिकीट काढलं. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ST कन्सेशन 50% असल्यामुळे स्टुडंटसाठी मला फक्त 170 रुपये द्यावे लागले. तुम्हाला जर पूर्ण स्टेप्स बघायचे असतील कशाप्रकारे 50% डिस्काउंटमध्ये तुम्ही प्रवास करू शकता, त्यासाठी मी आय बटनमध्ये तुम्हाला एक व्हिडिओची लिंक देणार आहे. तुम्ही ती लिंक ओपन करून बघू शकता कशाप्रकारे तुम्हाला देखील या गोष्टीचा फायदा होईल. समोर आपण बघू शकता ट्रॅफिक लागायला सुरुवात झालीच होती. जवळपास वाघोली साईडला बस आली आणि मला खूप जास्त झोप येत होती. सकाळ सकाळी प्रवास करणं खूप जास्त हेक्टिक काम असतं, तरी पण मी एक अर्ध्या तासाची झोप काढलीच. तुम्ही बघू शकता आता थोडंफार 8:30 वाजले. 8:15च्या टाईमला बस आपली बाहेर पडत होती पुण्याच्या. जसं की लोकेशन सांगायचं झाल्यास मला वाटतं भीमा कोरेगाव असणार आहे. कोरेगावच्या पुढं तुम्ही बघता तर परभणीची बस, जी की माझ्या गावीच्या ती बस समोरच बस होती, स्टँडमध्ये पण लागलेली होती. परंतु ती बस परभणीला संध्याकाळी पोहोचते 5 ते 6 वाजता. खूप जास्त वेळ लावत असल्यामुळे मी ती ऑप्शन स्किप करून संभाजीनगरपर्यंत आपल्या ह्या नॉर्मल बसनी जाणार आणि त्यापुढे रेल्वेने जायचे ठरवले. त्यामुळे तुम्ही बघू शकता बाजूला आपल्या घरी जाणारी बस देखील असताना मी ती सोडून दिली. त्यानंतर एकानंतर एक आपली बस ओव्हरटेक करतच राहिली. सकाळच्या वेळेला ह्या बसला खूप जास्त प्रायोरिटी मिळते. छत्रपती संभाजीनगरला जाणारी जी पहिली बस आहे ना 7:45ची. आता तुम्ही बघू शकता आपण थोड्या वेळाने रांजणगावपर्यंत देखील आलेलो आहोत. वेळ झाली होती फक्त आणि फक्त 8:30, म्हणजे पाऊण तासात पुणे ते रांजणगाव प्रवास आपला झालेला होता. बाप्पांचे दर्शन घेतले आणि खूप चांगला दिवस जाईल अशी अपेक्षा केली होती. परंतु नंतर तर तुम्ही बघणारच की व्हिडिओत काय हाल झाले होते शेवटपर्यंत. वेळ बघू शकता 8:30ची वेळ होती. रांजणगाव आपण स्किप केले. त्यानंतर बस आपली ठीक 9 वाजता शिरूर स्थानकात पोहोचली. हिचा हा पहिला ऑफिशियल स्टॉप होता बसचा. शिरूरमध्ये बस 5 मिनिट थांबली. बरेचसे प्रवासी जे होते रांजणगावावरून चढलेले ना, ते इथपर्यंतच होते. त्यामुळे बस इथे भरपूर रिकामी झाली होती. नाहीतर तुम्ही बघू शकता शिरूरपर्यंत बसमध्ये खूप जास्त गर्दी होती. बट मला देखील भूक लागली होती, परंतु बाहेरचं काही खाण्याचा मला इंटरेस्टच नव्हता. त्यामुळे आपली नॉर्मल जे चिप्स वगैरे आणलं होतं त्यापैकी आता सध्या पीनट्स घेतले होते शेंगदाणे हल्दीरामचे, ते खात थोडाफार वेळ टाईमपास केला. त्यानंतर बस खूप चांगली जोरात चाललेली असल्यामुळे शिरूरचा जो बाहेर निघायचा रस्ता आहे ना, तो मला खूप जास्त आवडला. एक आपलं जंगल टाईपच एरिया होता आणि चांगला एरिया आहे तो. रोड देखील मला आवडला की कुठेही खड्डे वगैरे नव्हते. शिरूरपर्यंत रोड चांगला होता शिरूरपर्यंत. तर एक नदी लागली, मला नदीचं नाव आठवत नाही. जर तुम्हाला माहीत असेल ना तर कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा कुठल्या नदी आहे ती. शिरूरच्या बाहेर पडलं की आपली बस परत एकदा ती नदीवरून जाते. तुम्ही मला नक्की सांगा नदीचं नाव काय होतं. बस चांगल्या स्पीडमध्ये होती आणि पुढे आल्यानंतर एक नगरच्या 30 किलोमीटर आधी बसने जेवणासाठी स्टॉप घेतला होता. तेव्हा वेळ हार्डली झाली होती 9, 9:30ची. तुम्ही बघू शकता गंगासागर रेस्टॉरंट नावाचं हे ठिकाण होतं. 30 किलोमीटर आधीच आहे नगरच्या. या ठिकाणी बस आपली थांबली आणि हॉटेल देखील स्वच्छ आणि मोठं होतं. भरपूर या ठिकाणी ऑप्शन्स देखील होते नाश्त्याचे, मिसळ, चहा, पोहे आणि इडली सांबार देखील. परंतु माझं लक्ष गेलं ते म्हणजे आमची बस जी होती ती CNG होती. पहिल्यांदाच मी बघतो CNG ST. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आतमध्ये 2 मोठाले या ठिकाणी ना सिलेंडर लावलेले होते. मला एक्झॅक्ट रेंज माहीत नाही बसची किती होती, कारण की बस आमची शेवटपर्यंत गेलीच नाही. ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटपर्यंत कळेल. परंतु बघू शकता बाजूची बस देखील कुठल्या CNG नव्हत्या. मी ज्या बसने प्रवास करत होतो ती CNG होती. या ठिकाणी मला एक फरक जाणवला की CNG बसमध्ये ना आपल्याला पिकअप थोडंसं कमी भेटतं, जे की पेट्रोल आणि डिझेलच्या गाड्या असतात त्याच्या तुलनेत. या ठिकाणी थोडी जास्त पॉवर ड्रायव्हर करताना लावावं लागत होती. त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम देखील झाल्यानंतर तो तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणारच आहे की बसचा कुठला प्रॉब्लेम झाला होता आणि आम्हाला काय फेस करावं लागलं नंतर. या ठिकाणी आपल्याला दिसतं की नगरचं स्टेशन आलं होतं. याचाच अर्थ की आपली बस नगर स्थानकात आता लवकरच पोहोचणार आहे. नगरचा हा छोटासा रस्ता आहे. परत या ठिकाणी तुम्ही बघू शकता नगरचा बसस्टँडमध्ये आपण आता एंटर करणार आहोत. पुणे स्टँडमध्ये सुरुवातीला जाईल, त्यानंतर तारकपूर. नगरमध्ये 3 स्टँड आहेत मित्रांनो. एक पुणे स्टँड आहे, एक तारकपूर आणि तिसरे एक माळीवाडा स्टँड.
परंतु आमची बस 2 स्थानकात जाणार होती. एक म्हणजे पुणे आणि दुसरं तारकपूर, जे की छत्रपती संभाजीनगरच्या रोडवर आहे. नगरचं बसस्टँड म्हणायला थोडं लहानच आहे, परंतु बसची फ्रिक्वेन्सी तर खूप जास्त आहे. मला पुणे आणि मुंबईसाठी 1-1 मिनिटाला या ठिकाणी बस लागतात. सर्व महाराष्ट्रातून येणाऱ्या बस, नगर जामखेड साईडवरून येणाऱ्या, त्याचप्रमाणे बीडच्या देखील बस या स्थानकात येतात आणि इथून तुम्हाला ट्रॅक चेंज करावा लागतो. जे की मुंबईला जायचं असेल तर या स्थानकात यावं लागेल. बघू शकता समोर देखील आपल्याला मुंबईची बस लागलेली होती. एक सोनपेठ बस होती. आपला प्रवास सुरू झाला होता. हा ब्रिज मला खूप जास्त आवडतो. मी आत्ताच या फ्लायओव्हरवरून देखील प्रवास केला होता, परंतु तो 4 व्हीलरने केला असल्यामुळे त्याचा काही ब्लॉग बनवला नाही. खूप मस्त आणि लांब, खूप मोठा या ठिकाणी. थोड्या वेळानंतर परत एकदा भूक लागली असल्यामुळे मी आपलं जे जवळपासचं पॅक फूड होतं तेच खायचं जास्त प्रेफर करतो. बसस्टँडवरचं ऑइली फूड मला शक्यतो आवडत नाही, त्यामुळे मी आपलं बिस्किट आणि चिप्स हेच घेऊन पुढील प्रवासाला लागलो होतो. भूक तर लागतच होती, कारण की 10 वाजत होते आसपास. लगेचच आपल्याला समोर हा घाट लागतो. घाटचं सेक्शन मला खूप जास्त आवडतं. तुम्ही बघू शकता रिकामाच रोड होता आणि या ठिकाणी ना भरपूर चढ असल्यामुळे थोडीशी बसची स्पीड देखील कमीच झाली होती. त्यात ही बस आमची होती CNG, त्याच्यामुळे जरा जास्त जोर लावा लागत होता बसला. त्याचेच मला वाटते पुढील जे तुम्हाला 1-2 क्लिप्स नंतर दिसणार आहे ना, की काय प्रॉब्लेम झाला आहे बसमध्ये ते समजून जाईल. परंतु घाट अतिशय सावधतेने या ठिकाणी ड्रायव्हर दादा खाली घेत होते गाडीला आमच्या, आणि गाडी घाटाच्या खाली आली ना की तुम्हाला समजून जाईल काय झालं आहे गाडीला आमच्या. या ठिकाणी तुम्ही बघू शकता गाडीचा जो रॉड असतो, कनेक्टिंग रॉड, समोरच्या आणि मागच्या चाकांना जो जोडणारा असतो मधला, तो मागच्या साईडने जोरात तुटला आणि बसमध्ये एकच आवाज झाला होता. त्यानंतर मित्रांनो, की ड्रायव्हर दादांनी आम्हाला सांगितलं की पुढील जर रॉड तुटला असता पुढच्या बाजूने तर बस पलटी होण्याची देखील शक्यता झाली असती. लगेचच 5 मिनटात एक दुसरी बस आली, परंतु जागा बघा एकदम शेवटच्या सीटवर मला भेटली होती. नशीब भेटली तरी बरेचसे प्रवासी उभं राहूनच येत होते. या ठिकाणी आम्हाला शनी शिंगणापूरची कमांड देखील लागली. म्हणजे याचाच अर्थ होता की छत्रपती संभाजीनगरला लवकरात लवकर आपण पोहोचणार आहोत. हे लगेच प्रवरा संगमची नदी आम्हाला पाहायला भेटली. बस या ठिकाणी खूप जोरात फास्ट एकदम स्किप करत होती या ब्रिजला. ते बघून मला खूप बरे वाटले, कारण की एवढा वेळ तर ही बस खूप स्लो चालत होती आणि बसची कंडिशन पण एकदम मला वाटत होतं की या बसला पण काही होतं आहे का काय, कारण की 12:15 वाजले होते आणि एवढ्या दमाने बस चालली होती. खूप खराब कंडिशनमध्ये ही बस होती. लगेचच पुढील अर्ध्या तासाच्या आत आम्ही छत्रपती संभाजीनगर शहरात प्रवेश केला होता. तुम्ही बघू शकता छावणीच्या या ठिकाणचं जे सिग्नल आहे पहिलं ते लागलं होतं आणि सुखरूपपणे आम्हाला ह्या दुसऱ्या बसने संभाजीनगरपर्यंत पोहोचवलं. मित्रांनो, मी काही सिडको स्थानकात गेलो नाही. पॉवर पेट्रोल पंपलाच मी उतरलो होतो या बसमधून आणि लगेचच मला कनेक्टिंग ट्रेन असल्यामुळे मी नंतर काही फारसा ब्लॉग बनवू शकलो नाही. परंतु तुम्हाला हा एवढा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि चॅनलवर देखील नवीन असाल ना तर चॅनलला एक बार प्लीज सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा आणि तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ